मित्रो, आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा शक्य आहे का या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत। तुम्ही सांगा की आपल्या घरामध्ये जमा आणि खर्च, उत्पन्न आणि खर्च याची नोंद वही आहे का? आपला एकूण खर्च कशा कशावर व्हायला लागलेला आहे? ओके, हा खर्चासाठीचा जो पैसा आहे कुठून यायला लागलेला आहे? आणि आपल्याला उत्पन्न किती व्हायला लागलेलं आहे याच्या नोंदी असणं अतिशय गरजेचं आहे। बऱ्याचदा कशावर खर्च झालाय हेच लक्षात राहत नाही अनेकदा। मग जेव्हा द्यायची वेळ येते किंवा पैसे कुठे गेले हे शोधण्याचा वेळ येते, ताण येते। मग घरातले म्हणतात त्याला घातला असेल इकडे तिकडे, आता डोक्याला हात लावून घेऊन बसलाय। पण त्यासाठी कुठे खर्च व्हायला ते कृपा करून लिहून ठेवा आणि घरच्यांना सांगा हे खर्च आज एवढा झालाय। आणि उत्पन्न काय काय झालंय? उत्पन्न रोज खर्च, इकडून आजचा खर्च, आजचे उत्पन्न म्हणजे पैसा आलेला, आज खर्च झालेला पैसा लिहून ठेवा। एक वही करा मोठी आणि त्याच्यावर हे लिहून ठेवा जा मित्रांनो, तेव्हा तुम्हाला ताण येणार नाही आणि तुम्हाला लक्षात येईल उत्पन्नच नाही तर खर्च कुठून करायचा। किमान खर्च आखडता घेता येईल, दुसऱ्यांच्याही लक्षात येईल, कुटुंबाच्याही लक्षात येईल आणि कुटुंबाने सुद्धा हे समजून घेतलं पाहिजे आडात नसेल तर पोहऱ्यात येऊ शकणार नाही। त्यामुळं पैसे आहेत पण देत नाही, पैसे आहेत पण खर्च आमच्यावर करतच नाही, हा जो तुमच्यावरचा आरोप आहे तो बंद होईल बऱ्याच प्रमाणात। त्यामुळे पारदर्शकता ठेवून द्या। जे कोणाचं देणं असेल तर किती आहे, त्याचं व्याज किती व्हायला लागलेलं आहे हे सगळं लिहा मित्रांनो। नाहीतर तुमच्या हिशोबाच्या दिवशी फाशी घे, मग मी काय आता फाशी घेऊ काय, मी कसं फेडू, हे तर पैसे घेतलो की नाही विचारा, इमानदारीने घेतलो, देवा शपथ घेतलो, मारुती शपथ घेतलो, मंकाळी शपथ घेतलो, पोचेमाई सोबत शपथ घेतलो, पांडवा शपथ घेतलो, या सगळ्या देवाचे नाव आठवत बसण्यापेक्षा लिहून ठेवलेलं बरं। लक्षात आलं? एक लिहून ठेवा। आणि आता उत्पन्न वाढवण्याचे काही मार्ग आहेत का? उत्पन्न बचत करणे हा उत्पन्नच वाढवण्याचा एक मार्ग आहे। तर बचत हे सर्वांनी मिळून ठरवा, घरातल्या बसून शांततेने कोणकोणत्या गोष्टीवर बाबा बचत करता येईल। तुम्ही म्हणू नका नाहीतर याचं हे थोडा वाढलंय हे बचत करणं, हा मजच दिसते, हे मजच दिसते, सगळ्याला मजच दिसायला लागलंय, मीच ते थोडंसं प्यायला लागलो दारूचं पाणी तेच दिसाले, असं अनेक जण दारू जे या कुटुंबात देतात। सिगारेट, हा म्हणजे सिगारेटच दिसाली, माझा दारूच दिसालाय, माझा गांजाच दिसालाय, माझा गुटखाच दिसालाय। आता तेवढं म्हणजे हे जे अनावश्यक खर्च आहे सगळ्यांनी मिळून बंद करून टाकले तर आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा शक्य आहे।
त्यासाठी ठाम निर्धार करावा लागेल, हे माझ्या शरीरासाठी घातकच आहेत आणि मी कुठल्याही परिस्थितीमध्ये याला आता हात लावणार नाही, असा निर्धार सगळ्यांनी केला तर हे बंद होऊ शकते, हा खर्च बंद होऊ शकते आणि मग उत्पन्न वाढू शकते. चहाची सुद्धा गरज नाही, बंद करून टाकून द्या. चहा बंद करा, लिंबू पाणी प्यायला सुरू करा. लिंबू पाणी प्या मित्रांनो, लिंबू पाणी प्या. शेतात लिंबाचे झाडं नसतील तर झाडं लावा. आपल्या प्लॉटमध्ये असतील, प्लॉटमध्ये झाडं लावू शकता लिंबाचे. 4 लिंब इतरांना विकू शकता, त्याचे पैसे घेऊ शकता. लक्षात आलं? पैसे बचायला 4 पैसे यायला लागले. लिंबू पाणी प्यायला काय पैसा फारसा लागतच नाही. लक्षात आलं? अनावश्यक हा खर्च बंद करून टाका. हा एक. दुसरी गोष्ट, चैनीच्या वस्तू शेजारणीनं घेतलंय म्हणून मी घेते. शेजारणीनं सोन्याची सरी लावली म्हणून काय आपण फाशी घ्यायची की काय? तर हे सुद्धा तिच्यासोबत नाही, माझ्यासोबत हा विचार करून चैनीच्या वस्तू ही अनुकरण करून घेऊ नका. कारण त्यावर होणारा जो खर्च आहे, तुम्हाला दारिद्र्यात नेत असेल तर कशाला घ्या. ज्याच्याकडं गडगंज पैसे असतील त्यांनी विमानही खरेदी करा बाबा, हेलिकॉप्टर खरेदी करा, रेल्वे खरेदी करा. त्या विषयावर आपण बोलतच नाही. त्या विषयावर आपलं बोलणंच नाही, काही गरजच नाही त्या विषयावर बोलण्याची. आपण तरी बोलण्याची गरज नाही. आपण सर्वसाधारण परिस्थितीतले माणसं. त्यामुळं पैसा असेल त्याच्यासाठी हा व्हिडिओच नाही मित्र, हे बोलणंच नाही. तर लक्षात ठेवा, बचतीवर जितकं म्हणून काय, जितकी बचत कराल तेवढा तुमची आर्थिक परिस्थिती. आणि मी आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा आणू शकतो आणि सुधारणा होत आहेत आणि हे फायदे होत आहेत. हे सर्वजणांनी म्हणा, आम्ही हे सुधारणा करायचं ठरवलं त्यामुळे सुधारणा होत आहेत आणि ह्यामुळे आम्हाला हे फायदे आहेत. घरातल्या कुटुंबातल्या सगळ्यांनी म्हणायला सुरू करा. ही सामूहिक प्रयत्न केलं तरच हे बंद होते. नाही तर त्याचं बघून मी, माझं बघून त्यानं, त्याचं बघून मी, माझं बघून त्यानं, त्यानं खर्च कमी करत नसेल मी कशाला करू. त्यानं 10 रुपयाचे अंतर मी 12चे अंतर. हो दे किती हो दे जाऊ दे, 1-2 एकर जाऊ दे. म्हणजे अशी जर स्पर्धा असेल, गळे काटू आणि आपलंच आत्मघातकी स्पर्धा आहे मित्र, हे तुमच्या आर्थिक दुरावस्थेचं कारण आहे. दुसरी गोष्ट, आता लग्न आहे. लग्न कार्यामुळे सुद्धा अनेकांची आर्थिक परिस्थिती बेकार होते. आता हे लग्न हा विषय मित्र, मुलगा आणि मुलांकडे दोघांनी मिळून करायचा हे आहे, भाग आहे. वर आणि वधू पक्ष, मुलीकडल्या आणि मुलाकडल्या दोघांनाही विचार केला पाहिजे. लग्नामध्ये अनावश्यक खर्च करणे आपल्याला दोघालाही परवडणार नाही. हे एकदा ठामपणे लक्षात घेतलं पाहिजे. आणि तर प्रत्यक्ष उपस्थितीपेक्षा ऑनलाईन उपस्थितीची सोय लावा. आता लग्न कार्यक्रम फेसबुक लाईव्ह करा, लोकांना तिथूनच शुभेच्छा आणि कॉमेंट्स द्यायला सांगा. आता
आर्थिक परिस्थिती जर वीक असेल तर लग्नांमधला अनावश्यक खर्च आता बंद करावा लागेल. कोरोना काळामध्ये लग्न जसे झाले त्या लग्नाचा आदर्श जर घेतला तर अनेक कुटुंब कर्जबाजारी होण्यापासून बऱ्याच प्रमाणामध्ये वाचू शकतात. ते वधूवराचेच कुटुंबाचे पैसे वाचतात असं नाही, तर सोयऱ्या धायऱ्याचे सुद्धा आयर हे त्याचे पैसे वाचू शकतात. तुमच्याकडे पैसा जास्त असेल तर आवश्यक करा मित्रांनो. मला जास्त पैसेवाल्याची काळजी नाही, अजिबात. त्यानं पैशाचा असा पाऊस पडू दे की असं फेकू दे वरातीमध्ये, हजाराच्या 2-2 हजाराच्या नोटा फेका म्हणावं. 4 गरीबाला तर भेटतील आणि त्याच्या काहीतरी परिस्थिती थोडेसे फायदा. त्याच्याविषयी बोलत नाही म्हणून बोलत नाही मी, सांगायलो तुम्हाला. तर हे गरिबाविषयीचं बोलतोय मी, पैसा नाही त्यांच्याविषयीचं बोलतोय मी. तर हा लग्न हे अतिशय कमीत कमी खर्चामध्ये जर दोघांनी केलं आणि त्या खर्चाची बचत जर आपण करू शकलो मित्रांनो, खर्च ही लग्न ही दोघांचीच गरज आहे, पोरीकडल्याचीच गरज आहे. कशावरून आता काही दिवसानं जर तुम्हाला सांगतो, असं जर पोरीच्या बापाला लग्न मध्ये खर्च करायला जास्त लावला तर पोरगी मिळणार नाही. तिने म्हणते 4 वर्ष थांबतोच, म्हणजे आता हो देच, तुम्हाला 4 वर्ष थांबावं लागलं अजून मग लग्न करणार. तर त्यामुळं ह्या कोणत्याही कंदोरी बंद करा. कंदोरी बडा पहाड, कंदोरी जागरण, कंदोरी बडापाड, नवस भंडारे, ज्याच्याकडे पैसा आहे ते रोज करा. रोज सामूहिक जेवणाचं आयोजन रोज करा भंडाऱ्याच्या नावाने, काय अडचण नाही. नसतील त्याच्यासाठी चालू आहे भंडारे. यामुळे काही जण मित्र तुम्हाला अक्षरशः सांगतो, जागरण, भंडारे, बडापहाड याच्यासाठी कर्ज काढतात शेकड्या 5चे. आता शेकड्या 5चे पैसे काढल्यावर फेडाव कसे भाऊ, फेडाव कसं? आणि त्यावरची जर शेत पिकलंच नाही तर. मी बोलत असताना मजूर आणि अल्पबुद्धारक छोटा शेतकरी माझ्या नजरेसमोर आहे, लक्षात ठेवा. फेडाव कसे पैसे, फेडाव कसे? देताना त्यानं म्हणते दे रे, घे रे, देवाचं काम आहे, घे देशील तवा देशील. आणि उद्याची येऊन बसते घरी, त्याची बायको त्याला सांगते आणा, त्याचं काय खरं आहे, आणा, याला जेवूच देईना, यानं जातेच आणायला. म्हणला होतास की जेव्हा आलं तेव्हा दे म्हणलं होतं रे, काय करा, तिनं लईच माझ्या माग मुळकी लावली रे, मला काही अन्नच गोड लावू दे ना बाबा, काही कर बाबा, आता ते करून दे बाबा. आता काय करू बाबा, आता काय करू तुझ बाबा, काय करून दे, कैसे तरी दे. दुसऱ्याचे काढ, 7 द्यायला तयार आहे घनशा, त्याच्याकडून घ्या. असं जर कोणी सांगत असेल तर तुम्हाला काय मग तर परेशानी आहेच. तर या अशा गोष्टीसाठी देवाला काय म्हणतो आपण, देव भावेचा भुकेला, देव भावेचा भुकेला. मग भाव ठेवा ना. मग हे सगळे नाटक काय कशासाठी करायचे, मग बंद करायचे सगळं मित्र हो. 9 सायासावार होणारा जो खर्च आहे, 900 सायासे कन्या पुत्र होती तर का करणे लागे पती, 9 सायासानं काही साध्य होत नाही. तर हे 9 सायासामुळे सुद्धा अनेकांची आर्थिक परिस्थिती बिकट होत आहे. यावर खर्च. आता मित्र हो, समजा शेत आहे, आता मी कोणावर बोलणार आहे, शेतकरी, साधा शेतकरी, अल्पभूधारक, आणि त्यांच्यावर बोलणं चालू आहे आपलं, आणि मजूर यांच्याविषयीच. आता मला सांगा, शेती वाढत आहे का कमी होत आहे? शेती कमी होत आहे. मग शेती कमी होत असेल तर उत्पन्न कुठं वाढायला लागले? पण उत्पन्न वाढत नसेल तर खर्च मात्र वाढताना दिसतोय बघा.
तुमच्या प्रत्येक गावात थोडीशी एक नजर टाका, नजर टाका. तुम्ही लहान असतानाचा होणारा तुमच्या कुटुंबातला खर्च आणि आज होणारा खर्च, तुमच्या गावामध्ये जे दुकानाची संख्या आहे ना, किराणा दुकान, पान टपऱ्या, दारूचा दुकान, बेकायदेशीर सुरू झालेले प्लॉटला, वेगवेगळ्या प्लॉटला ते हे प्रमाण वाढत आहे. दुकानांची पूर्वी एक होतं दुकान, आता 4 दुकान झाली बाबा. आमच्या गावामध्ये गुणवंत मामा कोलंबिवून डोक्यावर सामान आणलेलं आम्ही बसला, डोक्यावर सामान बघितलं आम्ही, ते आणून विकायचं. तुम्हाला सांगतो त्या काळातलं काही थोडं तुम्हाला मी सांगतो, म्हणजे आता किती खर्च वाढलाय लक्षात येईल. खोबर तेल नावाची जी गोष्ट माता भगिनींना इतकुस कोण्या दिवशी मिळायचं, ज्या दिवशी नाहू घेतलं त्या दिवशी. काय जणाच्या सासवा काढून द्यायच्या, त्या हातावर धर माय धर. बापाच्या घरी असलत लावत गेलीस की देव वाटलं द्या माय, असं बोलू नका मला, नाही तर राहू द्या तसंच ठेवतो मी केस, घे जळू दे घे. ती बाई असं हातावर घ्यायची, अशी लावायची, थोडस वरून लावायची बिचारी. आतून लावून असे मालिसला कुठलं होतं, वरून दिसावं थोडंसं लावायचं. साबण हा प्रकार फक्त दिवाळीला, साबण हा प्रकार अनेकाच्या घरामध्ये दिवाळीला दिसायचा. साबण, ते बी साबण असा असायचा, मित्र होते, असा कापून आणला जायचा, कापून तुकडा थोडं अंगाला लावायचं. त्याच दिवशी दिसायचं साबणाचं दर्शन, साबण त्याच दिवशी दिसायचं दर्शन, त्या दिवशी जरा तेल सगळ्यांना भेटायचं. अशी अवस्था होती. म्हणजे वर्षभर साबणवर होणारा खर्च शून्य. नाहू घ्यायला सुद्धा महिलांना साबण नसायचा. माती शेतामधली माती आणून तिला तसं बारीक करून थोडं ती माती डोक्यामध्ये घालून असे नाहू घ्यायच्या. नाहू माती, तुम्हाला मग काही जणाला अटॅक येईल मातीमध्ये, माती कशी डोक्यात घालून घ्यायला लावा म्हणाला, यानं मातीना आंघोळ करा म्हणाल्या. आता माती घालाय म्हणाला. माझ्या शॅम्पू, वेगवेगळ्या कंपन्यांचे शॅम्पूंची जाहिरात बघून, नटव्यांच्या जाहिराती बघून त्या शॅम्पूच्या वेगवेगळ्या मागण्या करायचं सोडून देऊन यानं आता मातीची मागणी करायला आहे म्हणलं तर मित्र अटॅक येऊ शकतात. अटॅक, अवस्था बेकार आहे. तर त्यामुळं लक्षात ठेवा, ते शॅम्पू आणि ते साबण फिबणं काही बी नव्हतं तसलं, त्याच्यावर खर्च नव्हता. पावडर, तुम्हाला सांगतो काय पावडर, ते लहान लेकरालाच थोडंसं इथून थोडंसं लावलेलं रे बाबा. पावडर हा प्रकार, महिलांना पावडर हा प्रकारच नव्हता. आणि एखादी महिला लावण्याचा प्रयत्न केला की नाचायला जायचंय, तुला नाचायला जायचंय, पावडर लावून बसलीस, असलं काहीच नव्हतं. अशा पद्धती. त्याचा अर्थ मी काही तुम्हाला हे असं होतं ते चांगलं होतं म्हणून सांगत नाही, त्या काळात जे होतं ते सांगायलो. तुम्ही म्हणसाल होतं ते चांगलं, बरं वाटायले काय, बरं वाटायलंय नाही, बरं काहीच वाटायसारखं नाही. परंतु तर या काळामध्ये पैसा जर नसेल तर कार्यक्रम थांबायचा आहे. मित्र हो, चहा नावाचा जो काही प्रकार होता, आणि चहा हा बऱ्याच जणांच्या घरी शिजायचाच नाही.
जर अति प्यावंच वाटलं तर गुळाचा चहा करून प्यायचे. घरात ज्याच्याकडे मागून किंवा कोणाच्या घरात गुळ राहायचे तर ते मागून आणून चहा प्यायचे. थोडंसं ज्वारी नेऊन थोडंसं चहाचे पत्ती थोडीशी एखाद्या वेळेस चहा उपवासाला तेवढं प्यायचं. अशा सिच्युएशनमध्ये लोक जगले. जुनेच कपडे तेच किती दिवस घालणे. बस कपडे तुम्हाला सांगतो आता कपडे फाटणं हा विषय संपलाय. आता फाटलेला कपडा लेवायचा, ठिगळ लावून कपडा लेवायचा हे विषय आता संपलेला आहे. याचा अर्थ ते घालायचे का नाही. तर तेव्हा ते ठिगळं लावून अनेकदा ठिगळं लावून काय महिलांना 1-2च लुगडे असायचे. काय महिलांना चांगलं लुगडं नसायचं. मित्र गावाला जायचं असेल तर शेजारणीचं कोणाचं बाजूबाजूचेच मागून न्यायचे. कोणाच्या घरी असायचं एखाद्या महिलेच्या घरी तर तिचं ते लुगडं मागून आणून ते लुगडं लिहून ती महिला मित्र आपल्या माहेराला किंवा कुठंतरी ती गावाला जायचे एखाद्या वेळेस आणि ते वापरायचे. एकमेकाचे लुगडे एकमेकाच्या दागिने वापरायचे. आता मित्र माय लेकराचं टावेल वापरणार, लेकरू माईचं टावेल वापरणार, बाप लेकराचं टावेल वापरायला तयार नाही. सगळ्यासाठी स्वतंत्र आहे. एकमेकाचा कपडा वापरणं बंद आहे. म्हणजे एकीकडे ही सिच्युएशन. कटिंग वरचा खर्च सुद्धा गावात मध्येच कटिंगवाला यायचा. वारीक दादा, वारीक मामाच्या समोर जायचं. कटिंग जशी करेल तशी कटिंग करून घेणे, याच्याशिवाय पर्याय नव्हता. गावातच टेलर. हे सगळं मी एवढ्यासाठी सांगतोय की अशा सिच्युएशनमध्ये लोक जगायचे. कर्जबाजारीपणा तेवढा नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या तेव्हा नव्हत्या. आहे त्या सिच्युएशनमध्ये ते वाटचाल करायचे. तर आता तुम्हाला सांगतो की आपल्याला एकदा 2 प्रश्न स्वतःला विचारले पाहिजे. ही माझी गरज आहे. गरजेच्या तर वस्तू घेतल्याच पाहिजे ना, घ्यावेच लागेल. ही माझी गरज आहे की माझा इच्छा आहे. ही हा कोणाचं तरी अनुकरण करतो. गरजेच्या वस्तू घ्या, इच्छे म्हणून सोडून द्या. त्याचबरोबर अनावश्यक खर्चाला टाळता येते का बघा. अनावश्यक खर्च. ये रे येतोस काय, जाऊन येऊत नांदेडला, जाऊन येऊत नायगावला, जाऊत चल. मग निघाले. मग आता त्याला सोबत नेल्यावर त्याला काहीतरी खाऊ घावं लावावं लागेल की नाही. काही त्याने जर पेट्रोलला पैसे टाकावं लागतील, खाऊ घालावं लागेल. दुसरा आता तोंडातच पेट्रोल नाही, गाडीतही पेट्रोल टाकावं लागेल. म्हणजे हे अनावश्यक खर्च जर टाळता येते का. ते टाळता आलं तर आर्थिक परिस्थितीमध्ये सुधार. पूरक व्यवसाय करता येते का ते बघूया. पूरक व्यवसायामध्ये शेळीपालन, कोंबडी पालन, पापड, रायतं, गोरे गाया घेणं, त्यांना वाढवून पुन्हा विकणं. काही 1-1 वर्ष त्यांना सांभाळ करणं. माझे वडील काय करायचे माहिती आहे का, की उन्हाळ्यामध्ये जे बैल विकत घ्यायचे छोटे छोटे गोरे आणि त्यांना पेटवून म्हणजे शेतासाठी कामासाठी उपयोगाला आणायचे. 1-1.5 वर्ष तेव्हा त्याच्यावर शेती चालायची. त्यानंतर 1 वर्ष 1.5 वर्षाला ते विकायचे. त्याच्यामध्ये दुप्पट तिप्पट पैसे मिळायचे. परत मग छोटे गोरे घ्यायचे. मग त्याच्यातून असा आर्थिक कारभार पण हे सुद्धा चालायचा. म्हणजे याच्यातून सुद्धा काही करता येते का ते सुद्धा आपण बघितलं पाहिजे. छोट्या छोट्या उद्योगातून पैसे कमवण्याचा हा एक उद्योग आहे. अनावश्यक खर्च जिथं जिथं टाळता येईल तर या गोष्टी मित्र सगळ्यांनी मिळून करावं लागणार आहे. सगळ्यांनी एकत्र बसून करावं लागणार आहे. तरच हे सर्व शक्य आहे. उत्पन्नाची साधनं वाढवल्याशिवाय आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा शक्य नाही. कारण आवकच नसेल, घरात येतच नसेल आणि घरातून जातच असेल
तर श्रीमंती वाढणार नाही. तर श्रीमंतीसाठी ग्रामीण भागातही काही उद्योगासाठी कशा पद्धतीच्या काही योजना आहेत शासनाच्या, वेगवेगळ्या योजनांचा वापर करून काही लोकांनी आपली आर्थिक परिस्थिती कशी सुधारलेली आहे याचे काही उदाहरणं एखाद्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. तर त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्याला का जर वाटचाल करता आली तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये काही उदाहरणं आणि त्यांनी आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी उचललेली पावलं यावर आपण विवेचन पुढच्या भागात करणार आहोत. धन्यवाद.